मंथन 3 अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत इयत्ता तिसरी। स्थानिक किंमत म्हणजे काय असतं तर बघा, स्थानिक किंमत ही लिहिताना अंक ज्या स्थानावर असतो त्या स्थानच्या किमतीच्या अंकाला गुणतात। काय करतात? गुणतात। उदाहरणार्थ 438 या संख्येला 4 हा अंक शतक स्थानी आहे। किती स्थानी बघा, एकक, दशक आणि शतक हा 4 जो अंक आहे तो शतक स्थानी आहे, म्हणून 4 ला 100 ने गुणले। कितीने गुणले? 100 ने गुणले, म्हणून 4 ची स्थानिक किंमत काय झाली? 4 गुणेला 100 बरोबर 400। 3 ची स्थानिक किंमत, 3 कोणत्या जागेवर आहे बघा, एकक, दशक जागेवर आहे, म्हणून 3 गुणेला 10, तर 3 10 30 म्हणजे किती आले? 30 त्याची स्थानिक किंमत आली। 8 ची स्थानिक किंमत, 8 हा एकक स्थानी आहे, म्हणून 8 गुणेला 1 किती झाले? 8 1 8, तर 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 8। ठीक आहे। ज्या संख्येतील ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची त्या अंकाच्या उजवीकडे असणाऱ्या प्रत्येक अंकाऐवजी एक शून्य लिहिणे असते। आता जसे इथे 4 ची स्थानिक किंमत काढायची होती, मग 4 वर किती नंबर होते? 2 नंबर होते, 8 आणि 3 होते। मग 8 आणि 3 न घेता त्याच्या जागेवर काय घ्यायचंय? शून्य घ्यायचंय। वरील उदाहरणात 4 च्या पुढे 2 अंक आहेत, 3 आणि 8, म्हणून 4 च्या पुढे 2 शून्य म्हणजे किती झाले? 400। कळालं? म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती होईल? 400। म्हणजे 4 ची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर 4 वर जेवढे अंक आहेत, किती अंक आहेत 4 वर बघा, 1 आणि 2, मग ते अंक न लिहिता त्याच्या जागेवर काय लिहायचं? अंकांच्या जागेवर शून्य लिहायचे, म्हणजे 4 ची स्थानिक किंमत तुम्हाला मिळेल। आता दर्शनी किंमत, दिलेल्या संख्येतील येणाऱ्या 0 9 या अंकातील जो अंक आपण दिलेल्या संख्येतील येणाऱ्या 0 9 या अंकातील जो अंक आपण वाचतो ती त्याची काय झाली? दर्शनी किंमत झाली। उदाहरणार्थ 235 या संख्येत 2 ची दर्शनी किंमत झाली 2, 3 ची दर्शनी किंमत 3 व 5 ची दर्शनी किंमत किती आहे? 5। आता 2 व 3 ची किती आहे? 3 आहे, तर 3 व 2 ची 3 व 5 ची दर्शनी किंमत किती आहे? 5 आहे। आता या इथे बघा उदाहरण दिलं होतं 235 या संख्येत 2 ची दर्शनी किंमत किती आहे? 2 3 आणि 2 3 ची दर्शनी किंमत 3 व 5 ची दर्शनी किंमत किती आहे? 5 आहे। तर या पूर्ण उदाहरणावरून काय येईल की तुमची दर्शनी किंमत किती आहे? 5 आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1 व्यवसाय। प्रश्न क्रमांक 1, 240 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक सांगा। आता 4 ची जी स्थानिक किंमत किती आहे? 40 आहे, मग दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत किती आहे? प्रश्न क्रमांक आपला पहिला चालू होता 240 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काढा। आता 40 ची जर 4 ची स्थानिक किंमत घेतली तर आपल्याला भेटते इथं 40। ठीक आहे। आणि 4 ची दर्शनी किंमत त्याच्यातून वजा केली तर आपल्याला जे उत्तर भेटेल ते किती आहे? 36। ठीक आहे। नंतर प्रश्न क्रमांक 2 दिला आहे 802 या संख्येतील 8 व 2 या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज करा। 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 8 आणि 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 2, तर 800 आणि 2 याची आपण जर बेरीज केली तर 802 असं आपल्याला उत्तर मिळतंय। त्याच्यानंतर 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा। आता 900 वजा जर तुम्ही 9 केले तर आपल्याला उत्तर भेटतं 891। इकडे बघा 900 मधून जर 9 वजा केले तर आपल्याला उत्तर भेटेल 891, तर आपलं पर्याय क्रमांक किती राहील? 3। नंतर 677 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतीचा खालीलपैकी कोणता आहे? आता बघा 777 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतीचा गुणाकार जर आपण 70 गुणेला 7, आता 70 गुणेला 7, 7 0 0 7 7 49, तर 490 हे 490 पर्याय क्रमांक 2। 333 या संख्येतील कोणत्या 3 ची स्थानिक किंमत जास्त असेल? तर इथे शतक स्थानची किंमत सगळ्यात जास्त असेल। शतक कुठे? शतक स्थानचे, म्हणजे पर्याय क्रमांक काय? 4। त्याच्यानंतर 545 या संख्येतील शतक स्थानच्या 5 ची किंमत एकक स्थानच्या
5च्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? शतक स्थानचे 500 आणि एकक स्थानचे 500 कितीने जास्त येईल? 495 जास्त येईल. 495 आहे का? तर पर्याय क्रमांक 3. नंतर 7. 800 या संख्येतील कोणत्या शून्याची किंमत जास्त असेल? आता कोणत्या शून्याची किंमत जास्त असेल याच्यामध्ये? दशक का शतक? कुठल्या याची जास्त असेल? दोघांची सारखी असेल का? शतक स्थानची जास्त असेल? दशक स्थानची जास्त असेल? कुठली असेल जास्त सांगा. त्याच्यानंतर दिले 444 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 444 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे? तर 444च राहील. त्याच्यानंतर दिले 877 या संख्येतील कोणत्या 7ची किंमत कमी असेल? एकक स्थानचा अंक जो असतो त्याची किंमत कशी असतं? कमी असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दिलाय 123 या संख्येतील कोणत्या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे? 123 मध्ये कोणत्या अंकाची किंमत सर्वात जास्त आहे? तर 1 या अंकाची किंमत, कारण 1 कुठे आहे? शतक स्थानवर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11. 845 ही संख्या 548 अशी लिहिल्याने 4 या अंकाची स्थानिक किंमत कितीने बदलली? आता इथे जे 4ची स्थानिक किंमत होती ती 40 होती आणि इथे पण 4ची जी स्थानिक किंमत होती ती 40 होती. तर कितीने बदलली? तर शून्याने बदलली. कितीने बदलली? 0. आता प्रश्न क्रमांक 12. 42 आणि स्टार या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची वजाबाकी 14 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता जर याची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर भेटतं 14. म्हणजे वजाबाकी भेटते आपल्याला 14. तर उत्तर किती असेल? आता इथेच प्रश्न जर नीट लक्षात घेतला असेल तर बघा. प्रश्न होता आपला, कुठे गेलाय? प्रश्न क्रमांक 12. 42 स्टार या संख्येतील दशक स्थानचा जो अंक आहे, तर दशक स्थानचा जो अंक घेतलाय सपोज 20, 2 आहेत आणि स्टारच्या जागेवर आपण 0 घेतला आणि एकच स्थानचा अंक जी स्थानिक किमतीची वजाबाकी केली तर उत्तर भेटतं आपल्याला 14 भेटतं. तर उत्तर 14 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 20 मधून 6 वजा केले तर आपल्याला उत्तर भेटतं 14. ठीक आहे. तर स्टारच्या जागी जो अंक येईल आपला तो किती आहे? 6 आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 13. 527 या संख्येतील सर्व अंकांची दर्शनी किंमतीची बेरीज किती? तर याची जर आपण बेरीज केली तर बघा इथे 5 + 2 किती? 14 येणार. तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 909 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होणार आहे? तर 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही 909 होते. ठीक आहे. 15. 7 आणि स्टार या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज 44 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता तुम्ही बेरीज करून बघा कुठला अंक असेल सांगा. इथे जर तुम्ही लक्षात घेतलं असेल स्टारच्या जागी जर इथे आपण 40 घेतले आणि इथे 4 घेतले तर त्याची बेरीज किती येऊ शकते? 44 येऊ शकतं. तुम्ही करून बघा वाटल्यास. बघा